साठी काही अत्यंत आवश्यक माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया. तर महाराष्ट्रातील भावी शिक्षकांसाठीची प्रतीक्षा आता संपली आहे. बघूया अधिकृत वेळापत्रक काय आहे. परीक्षा परिषदेनुसार एप्रिल 2026 मध्ये अधिसूचना येईल आणि जूनमध्ये राज्यभरात परीक्षा घेतली जाईल. पण प्रश्न हा आहे की ही परीक्षा आता इतकी जास्त महत्त्वाची का झाली आहे? याचं कारण आहे सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा निर्णय, ज्याने देशभरातील शिक्षकांसाठी सगळंच बदलून टाकलंय. याचा परिणाम 1ली ते 8वीच्या सर्व शिक्षकांवर होणार आहे, अगदी खाजगी आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांवर सुद्धा. आणि समजा ही पात्रता पूर्ण नाही केली तर त्याचे परिणाम खूपच गंभीर आहेत. यामुळे पदोन्नती थांबते, महत्त्वाच्या परीक्षांना बसता येत नाही आणि पेन्शनमध्येही कपात होऊ शकते. ठीक आहे, मग ही महा-टी-ई-टी परीक्षा पास करणं खरंच किती अवघड आहे? चला आकडेवारीवर एक नजर टाकूया. मागच्या निकालांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, परीक्षा देणारे खूप आहेत पण पास होणारे खूपच कमी. हे आकडे घाबरवण्यासाठी नाहीत, तर एका चांगल्या रणनीतीची गरज किती आहे हे दाखवण्यासाठी आहेत. आणि इथेच अनेकांना प्रश्न पडतो, राज्याची महा-टी-ई-टी द्यायची की केंद्राची सी-टी-ई-टी? सल्ला हाच आहे की सी-टी-ई-टी पास असाल तरी महा-टी-ई-टी नक्की द्या, कारण राज्याचे नियम कधीही बदलू शकतात. पण थांबा, या सगळ्यात एक सकारात्मक बातमीसुद्धा आहे. असं दिसतंय की परीक्षेत काहीतरी बदल होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या बजेट अधिवेशनात आमदारांनी सरकारकडे परीक्षेची काठिण्य पातळी कमी करण्याची मागणी केली आहे. ही फक्त एक मागणी नाहीये, यावर आता रीतसर चर्चा सुरू झालीय, त्यामुळे सकारात्मक बदलांची शक्यता वाढली आहे. नक्कीच या बातमीमुळे तयारी करणाऱ्या सगळ्यांनाच मोठा दिलासा मिळाला आहे आणि एक नवीन आशा निर्माण झाली आहे. तर वेळापत्रक समोर आहे, परिस्थिती स्पष्ट आहे आणि एक संधीही दिसते आहे. मग तयारीला लागायला हवं, नाही का?